नमस्कार. आज या माझ्या सेवानिवृत्ती निमित्ताने आपण येथे जे मोठ्या संख्येने आप्त स्वकीय मित्रमंडळी आणि माझे स्नेही हे सर्व इथे जमा झाले आणि मला शुभेच्छा द्यायला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज एवढा मोठा मेगा ब्लॉक असून एवढी ट्रॅफिक जाम असून एवढे सगळे अतिशय खडतर असे मार्ग पत्करून येथे हजर झालेला आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आधी स्वागत करून आभार मानतो. कारण 38 वर्षाच्या सेवानिवृत्तीच्या पश्चात आपल्या सेवा केल्याच्या पश्चात मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 38 वर्षानंतर काल म्हणजे 31 मे 2024 रोजी मी सेवानिवृत्त झालो आणि आज हा कौटुंबिक सोहळा आयोजित करावा यासाठी आम्ही सर्व या कौटुंबिक आमच्या मुली यांनी सर्व आमचे जावई यांनी सर्वांनी हा सोहळा येथे आयोजित करून आपल्याला येथे निमंत्रित केले आणि आमच्या निमंत्रणाला तुम्ही हाक देऊन इथे हजर झाला आहात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आधी मी आभार मानतो की आपण इथे आला. आता माझे मनोगत म्हणजे काय सांगावे, अतिशय शून्यातूनच आम्ही ही घडतर वाटचाल पूर्ण केली. 1986 रोजी मी ज्यावेळेस मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये रुजू झालो त्यावेळेस आम्ही मुंबईत राहायचो आणि तिथपासून या हळूहळू 38 वर्षाच्या कालावधीत डोंबिवली पश्चिम आणि आता शेवटी रिजन्सी अनंतम या सोसायटीमध्ये आम्ही इथे राहायला आलेलो आहोत. हे सर्व वाटचाल एका चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून पुढे जाते. कारण 38 वर्षाचा कालावधी फार मोठा असतो. या 38 वर्षात फार मोठमोठ्या संख्येने माझ्या आयुष्यात लोकांचा प्रवेश झाला. फार अतिशय उत्तम असे मला सिनियर्स तसेच माझे कलिग्स मिळाले. काही कलिग्स इथे हजर आहेत आणि त्यांनी मला अतिशय या आमच्या सर्व्हिसच्या काळात अतिशय उत्तम अशी मोलाची साथ दिली. माझे बॅचमेट राजू मांजरेकर तसेच सुरेश सावंत, मी यांचे सर्वात प्रथम नाव घेईन आणि आभार प्रकट करेन की त्यांनी या सर्व कालावधीत माझ्याबरोबर माझी साथ दिली आणि माझी सर्व्हिस पूर्ण करायला हातभार लावला. तसेच माझे स्वामी सद्गुरूचे माझे सर्व शेजारी म्हणण्यापेक्षा ते आमची फॅमिली आहे. 23 जणांची आमची फॅमिली आणि हे सर्व फॅमिली आज इथे हजर आहे. हे पाहून मला अतिशय आनंद झाला आणि मी सर्वांचे आपले आभार मानतो. आज मी जवळपास 30 वर्ष त्या सोसायटीत राहतोय आणि 30 वर्षात आमचे ह्या सर्व सोसायटीत अगदी बंधुभावाने आम्ही राहिलो आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात माझ्या मुलीसुद्धा तिथे लहानाच्या मोठ्या झाल्या आणि ती जी लहानाची मोठी झालेली त्यांची मित्रमंडळीसुद्धा इथे हजर आहेत. हे पाहून मला अतिशय आनंद झाला. त्याचप्रमाणे माझे सर्व नातेवाईक, सर्व माझे मेवणे, माझे साडू तसेच माझे व्याही, आज दोन्ही व्याही आणि त्यांच्या सौभाग्यवती इथे हजर आहेत. एवढ्या याच्यातून सुद्धा त्यांनी इथे खडतरच्या प्रवासातून इथे या हॉलला इकडे एंट्री केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच काही मंडळी दूरवरून आलेले आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानेन आणि या सर्व प्रवासात आपण मला जी साथ दिली त्याच्याबद्दल मी आपले पुनश्च धन्यवाद मानतो. मंडळी, सेवानिवृत्तीचा काळ हा फार वेगळा असा काळ असतो. कारण आपण सेवा करतो त्या काळात सकाळी उठणे आणि त्याचप्रमाणे ते धावपळ करत ट्रेन पकडणे आणि नंतर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे हा सर्व आपला रुटीन असतं. हे रुटीन आता माझं बंद होईल. माझे काही सेवानिवृत्त माझे मित्र आहेत त्यांनी मला समजावून सांगितलं
की सुरुवातीच्या काळात फार त्रास होतो, कारण ते रुटीन आपलं तुटलेलं असतं. पण त्यावर सुद्धा मात करण्यासाठी त्यांनी काही टिप्स दिल्या की आपले छंद जोपासावे, आपल्या आवडीच्या लोकांमध्ये मिसळावे आणि इतर काही समाजकार्य करावे. तर त्या इतर सर्व त्या मित्रांच्या माझ्या सर्व त्या टिप्सना मी फॉलो करून माझे पुढील आयुष्य मार्गक्रमण करणार आहे. आणि माझे या सर्व वाटचालीत मुळात म्हणजे माझ्या पत्नीने सौ आशा भालेराव हिने अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे. कारण माझे मला शिफ्ट ड्युटीज होत्या, डे नाईट थर्ड माझ्या शिफ्ट चालायच्या. तेवढ्या शिफ्टमध्ये सुद्धा माझे सर्व काळजी घेऊन आज इथपर्यंत माझ्या सेवानिवृत्त होईपर्यंत तिने माझी अत्यंत मोलाची साथ दिली. ते सर्वात मी जास्त धन्यवाद तिचे अर्पण करू इच्छितो, कारण तिच्या साथ नसती तर मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो. कारण माझे आजारपण सुद्धा मध्यंतरी मला खूप आजारपणाने ग्रासलो होतो. त्या आजारपणात सुद्धा मला तिने उभारी दिली. आणि या सर्वात माझी पत्नी तसेच माझ्या 2 मुली जिज्ञासा आणि श्वेता यांनी सुद्धा मला सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळेच मी आज हा सेवानिवृत्तीचा दिवस पाहू शकलो. या सर्वांचे आभार मानून व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करीन. आणि शेवटी मला सांगावंसे वाटतं की माझे जावई सुद्धा म्हणजे मनोज शेलार आणि अक्षय महाजन यांनी सुद्धा मला अत्यंत म्हणजे मला माझ्या मुलाची त्यांनी उणीव भासू दिली नाही. इथपर्यंत माझं त्यांनी सपोर्ट करून मला माझ्या म्हणजे आजारपणाच्या वेळेस म्हणा, माझ्या इतर कठीण प्रसंगात त्यांनी सुद्धा अत्यंत मला साथ दिली आहे. त्याचप्रमाणे माझा हा नातू 2016 मध्ये त्याचा जन्म झाला, पण तेव्हापासून आमचा गोल्डन पिरियड चालू आहे. आज त्याच्यामुळेच आम्हाला केवळ आमचा वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाहीये, कारण हा नातू माझा अत्यंत हुशार आहे आणि तो नेहमीच आमच्या सोबत असतो. त्याच्यामुळे मला त्याचा प्रश्न पडत नाही आणि म्हणून मी त्याचेही आभार मानेन. थँक्यू. सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.